आज होता होळीचा सण आणि त्याचसोबत आमच्या ग्रामदैवतेची यात्रासुद्धा होती. यात्रा तर जोरदार चालू आहे गावाकडे. पण आम्ही इथं सेलिब्रेट करतोय. आईने छान देवाची पूजा करून घेतली. तोपर्यंत मी इथं स्वयंपाक करून घेतला पुरणाचा. इथे मी कटाची आमटी केलेली होती, छान अशी बटाट्याची भाजी केलेली होती आणि त्याचसोबत मी कोथिंबीर वड्यासुद्धा केलेल्या होत्या. यावेळेस मी भजी स्किप करून वड्या केलेल्या, कारण कोथिंबीर खूप शिल्लक होते आणि दुसऱ्या दिवशी गावाकडे जायचं होतं म्हणून. त्यानंतर थोडंसं एक ग्लास ताक पिलं आणि आईंना नैवेद्याचं ताट भरून दिला. आईने नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. थोडीशी झोप काढली सगळ्यांनी. आता पुरणाचा स्वयंपाक आहे म्हणजे झोप तर येणारच. खालती ह्यांनी होलिका दहनाची तयारी ह्यांची चालू होती आणि माझी आतमध्ये बॅग पॅकिंगची तयारी चालू होती, कारण आम्हाला उद्या सकाळी लवकर गावाकडे निघायचं आहे. आणि खालती मी आवरून वगैरे आले होलिका दहनासाठी. आणि आम्ही गावाकडे का जात आहोत हे तुम्हाला येत्या पुढच्या व्हिडिओजमध्ये कळेलच. त्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. तोपर्यंत संध्याकाळ झाली म्हणून म्हटलं चला घरात वरती दिवाबत्ती करून यावी, म्हणून वरती आले. दिवाबत्ती वगैरे केला. सगळीकडे घरामध्ये कापूर आणि लवंगाचा धूर सगळीकडे पसरवला. ह्याच्याने छान एनर्जी येते घरामध्ये. त्यानंतर होलिका दहनासाठी जे जे काही सामान लागणार आहे ते खालती घेऊन गेले. आज इतकं खालीवर झालेलं आहे ना, खूप धमाल झालेलं. पण सण असल्यामुळे ना एक एनर्जी वेगळीच असते आणि त्या थकण्याला काहीच अर्थ नसतो. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी पूजा करून घेतली. आणि ना अवधूत इतका छान एन्जॉय करत होता ना, म्हणजे त्याला कळायला लागल्यापासून ना त्याचं म्हणजे त्याला सगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि त्याला सगळं पुढं होऊन बघायचं असतं. आणि मला नाही खूप छान वाटतं, म्हणजे आमच्या सगळ्यांनाच त्याचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे त्याचे आईवडील आहे म्हणून आम्हाला दोघांनाच नाही, त्याचे आजी आजोबा आणि आमच्या शेजारपाजारचे सगळे ना त्याचा खूप लाडसुद्धा करतात आणि त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींवरती खूप छान ते रिॲक्टसुद्धा होतात. यांनी तर होळी पेटवून घेतली, मी मस्तपैकी पूजा करून घेतली. आणि आता ना पुढचे काही व्हिडिओज आपले गावाकडचे येतील आणि उद्या आमच्या इथं धुलवड आहे त्याचेसुद्धा व्हिडिओ येतील. त्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. तोपर्यंत बाय बाय.